नमस्कार। आज आपण नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या हलक्या जेवणासाठी बरबटीचा मस्त कुरकुरीत डोसा बनवतोय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी अर्धा कप बरबटी 5 तास पाण्यात भिजत ठेवली होती। हे तुम्ही रात्रभर सुद्धा भिजत ठेवू शकता। आता हे भिजत ठेवलेलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि बरबटी एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। आता यात 1 कप रवा घालायचा आणि अर्धा कप दही। रवा आणि दही बरबटीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। आता यावर झाकण ठेवायचं आणि 5 ते 10 मिनिटं हे असंच ठेवायचं। यातला रवा मुरायला पाहिजे। आता 10 मिनिटांनंतर पाहूया, रवा मुरला आहे। आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि 2 बॅचेसमध्ये हे थोडं थोडं वाटून घ्यायचं। आता थोडं पाणी सुद्धा घालायचं, अगदी बारीक वाटायचं। बघा मी हे मिक्सरमधून वाटून घेतलं आहे। असं स्मूथ वाटून घ्यायचं। तर 2 बॅचेसमध्ये हे मिक्सरमधून मी थोडं थोडं वाटून घेतलं। आता यात थोडं पाणी घालायचं, चवीनुसार 1 चमचा मीठ घालायचं आणि अर्धा चमचा पिठी साखर घालायची। साखर घातल्यामुळे रेसिपीला रंग छान येतो, पण थोडीच साखर घाला, जास्त साखर घालू नका। आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा आता यावर झाकण ठेवून 10 मिनिटं मिश्रण मुरू द्यायचं। आता 10 मिनिटांनंतर पाहूया, मिश्रण जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर यात थोडं पाणी घालू शकता। आपण हे असंच पाहिजे, याचे आपण छान कुरकुरीत डोसे बनवणार आहोत, त्यामुळे हे मिश्रण थोडं असं घट्टच ठेवायचं। तर डोसे बनवण्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तव्याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आणि तवा गरम झाला की यावर पाणी शिंपडायचं। पाणी कपड्याने असं पुसून घ्यायचं, यामुळे तव्याचं टेम्परेचर कमी होते आणि मग डोसा तव्यावर पसरवताना तव्याला अजिबात चिटकत नाही। डोसा तव्यावर पसरवताना गॅसची फ्लेम कमीच करायची। हाय फ्लेमवर जर डोसा आपण तव्यावर पसरवला तर तो तव्याला चिटकू शकतो। डोसा तव्यावर पसरून घेतला की गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि 2-3 मिनिटं डोसा छान भाजून घ्यायचा। डोस्यावर वरून तेल किंवा तूप घालायचं। यावर मी थोडा सांबार मसाला घालून घेते। यावर तुम्ही चाट मसाला किंवा मॅगी मसाला सुद्धा घालू शकता। थोडा बारीक कापलेला कांदा घालायचा, कोथिंबीर घालायची, कॅरेट असेल तर कॅरेट किसून घाला, चटणी सुद्धा घालू शकता। छान मसाला डोसा तयार होतो। डोस्याचा थोडा रंग बदलेपर्यंत डोसा भाजून घ्यायचा। 3 ते 4 मिनिटं लागते डोसा भाजायला। बघा हे डोसे तव्याला अजिबात चिपकत नाही। डोसा छान भाजून झाला आहे, प्लेटमध्ये काढून घेऊया। आणखी एक साधा डोसा बनवून दाखवते। अशा प्रकारे तुम्ही साधा प्लेन डोसा सुद्धा बनवू शकता। हे डोसे खूप पौष्टिक होतात। मुलं कडधान्य खात नाही तर त्यांना अशा प्रकारे टिफिनमध्ये देण्यासाठी डोसे बनवून द्या किंवा वजन कमी करण्यासाठी सुद्धा हा उत्तम पर्याय आहे। तर याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे। मसाला डोसे बनवा किंवा असे साधे प्लेन सुद्धा बनवू शकता। तर इथे मी 2 डोसे बनवून घेतले आहे। एक साधा डोसा बनवला, एक मसाला डोसा बनवला। हे डोसे मस्त कुरकुरीत होतात। यासोबत खाण्यासाठी तुम्ही सांबार बनवा किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।